विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही. विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये एवढीच माझी इच्छा. माझ्या दुःखी व्यथित मनाचं तू सांत्वन कर अशी माझी अपेक्षा नाही. दुःखावर मला जय मिळवता यावा एवढीच माझी इच्छा. माझ्या मदतीला कोणी आलं नाही तरी माझी तक्रार नाही. माझं बळ मोडून पडू नये एवढीच माझी इच्छा. श्री गुरुदत्तांच्या कथा. गणेशाचा संदर्भ गुरुचरित्रात 3 प्रकारे येतो. पहिला प्रकार, अध्यायाची सुरुवात गणेशाच्या नावे होते. याचा अर्थ आपण मनोभावे नुसते गणेशाचे स्मरण केल्यास विघ्न पडून जातात. गणेशाचं सुंदर वर्णन गुरुचरित्रातील पहिल्या अध्यायात आहे. गुरुचरित्रकारनी गुरुचरित्र लिखाण ज्ञान मिळावे ह्यासाठी प्रार्थना केली आहे. हे ओंकार स्वरूप गणेशा, विघ्नहर्त्या, पार्वती सुता, गजानना, मी तुला माझा नमस्कार असो. तू लंबोदर, एकदंत, शूर्पकर्ण इत्यादी नावाने प्रसिद्ध आहेस. तुझ्या हलणाऱ्या कानांपासून जो वारा निर्माण होतो त्या वाऱ्याने तुझ्या साऱ्या भक्तांची सर्व संकटे दूर होतात. म्हणून तुला विघ्नहर्ता असे म्हणतात. तप्त सुवर्णाप्रमाणे असलेले तुझे मुख शोभून दिसते. उगवत्या सूर्याप्रमाणे असलेले त्याचे तेज सर्वत्र पसरते. संकटरूपी अरण्य तोडून टाकण्यासाठी तू हातात परशु धारण केला आहेस. तू नागबंद म्हणजे सर्पाचा कमरपट्टा आणि सर्पाचे यज्ञोपवीत धारण केले आहेस. हे चतुर्भुज विशाल नेत्र विनायका, तू या विश्वाची सर्व संकटे नाहीशी करून त्यांचा सांभाळ करतोस. जे लोक तुझे चिंतन नामस्मरण करतात त्यांना कोणत्याही संकटाची बाधा होत नाही. त्यांचे सर्व मनोरथ तत्काळ सिद्धीला जातात. कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी सर्वप्रथम तुलाच वंदन केले जाते. हे लंबोदर गणेशा, तूच 14 विद्यांचा म्हणजे 4 वेद, 6 वेदांगे, पुराणे, मीमांसा, न्यायशास्त्र व धर्मशास्त्र यांचा स्वामी आहेस. तूच वेदशास्त्रे, पुराणे यांचे लेखन केले आहेस. म्हणून तर ब्रह्मादेवादी सर्व देव तुझे स्तवन करतात. हे गणेशा, अजिंक्य, अवध्य अशा त्रिपुरासुराचा वध करण्यापूर्वी भगवान शंकराने तुझेच स्तवन केले होते. हरिब्रह्मादी देव कार्यारंभी तुलाच वंदन करतात. तुझ्या कृपेने त्यांना इच्छित गोष्टी प्राप्त होतात. हे कृपानिधी गणनायका, हे मूषक वाहना, ओंकार स्वरूपा, दुःखहर्त्या, विनायका, मला बुद्धी दे. जे लोक तुला वंदन करतात त्यांची कार्यसिद्धीला जातात. हे गणेशा, तू कृपासागर आहेस. तू सर्वांचा आधार आहेस. हे गजानना, माझे मनोरथ सिद्धीला जावेत म्हणून मी तुला साष्टांग नमस्कार घालतो. मला ज्ञान दे, बुद्धी दे. हे गणेशा, तू शरण आलेल्यांना वर देणार आहेस. मी अज्ञानी आहे म्हणून तुझ्या शरणी आलो आहे. गुरुचरित्र लिहावे अशी इच्छा आहे. तुझी माझ्यावर पूर्ण कृपादृष्टी असावी व मी हाती घेतलेला ग्रंथ सिद्धीला जावा अशी माझी तुला प्रार्थना आहे. गोकर्ण महाबळेश्वर कथा आहे. रावणाकडून लिंग घेऊन कशी स्थापना केली याचं वर्णन आहे या गुरुचरित्रातील 6व्या अध्यायात. त्यात गणेशाचं सुंदर वर्णन आहे. गुरुचरित्र पारायण. पारायण करणे म्हणजे नक्की काय करणे हा प्रश्न कधीच तत्ववेता साधकांकडूनही विचारण्यात किंवा उल्लेखही केला गेला नाही. आज आम्ही अमुक पारायण केले म्हणजे अमुक आकडेवारी गाठली ही महत्त्वाची, की जी योगक्रिया केली त्यांचं मर्म आणि सखोलता साधली ती महत्त्वाची. हा प्रश्न नेहमीच मला पडतो. श्री गुरुचरित्र सिद्धमंत्र ग्रंथ हा 5वा वेद आहे. या गुरुतत्वांचे अपेक्षित सत्व फलीभूत होण्यासाठी त्याआधी सर्व अपेक्षित मानसिक व शारीरिक पूर्वतयारी होणे अति महत्त्वाचे आहे असे मला वाटते. पारायण या शब्दाचा नेमका अर्थ काय? पारायण या हा शब्द आत्मपरायण तत्वाची अभिव्यक्ती आहे. पारायण याचा आ अधिक परा अधिक आयन असा अर्थ होतो. यात आ म्हणजे नारायणातील आ स्वरशक्ती, परा आपल्या शरीरातील नाभिवाणी अथवा नारायणाची वाणी जी पश्चंतीच्या पुढे स्थित आहे आणि निगमवाणीच्या अलीकडे आहे. आयन म्हणजे आवाहन करणे. पारायण म्हणजे नारायणाच्या परावाणीचे आवाहन असा अर्थ आहे.
श्री गुरुचरित्राचे पारायण करणे याची अभिव्यक्ती इतकीही समजणे हेतू सरळही नाही. श्री गुरुचरित्राचे पारायण करण्याआधी श्री गुरुचरित्र या तारक मंत्राचा अर्थ समजावून घेणे ही प्राथमिकता असावी. उदाहरणार्थ विशालकाय वटवृक्षाचे अस्तित्वाची सुरुवात एका बीजातून होते. त्याचप्रमाणे श्री गुरुचरित्र सिद्ध ग्रंथाचे अवलोकनात्मक अध्ययन प्रथमतः षडाक्षरी नामातूनच केले जाते. श्री गुरुचरित्र या शब्दब्रह्माचा मतितार्थ असा की हे परब्रह्म यतिराज श्रीपाद श्रीवल्लभ सद्गुरू महाराज, माझ्या अज्ञानरूपी अंधकाराचा समूळ नाश करून माझे दास्यभक्तियुक्त आचरण पवित्र व चारित्र्य संपन्न करा. सप्ताहकाळ वाचनात अथवा महाराजांच्या दत्तोपासनेत 7 आकड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सद्गुरू शिष्य परंपरेला अनुसरून 7 हा अंक दास्यभक्तीला अनुसरून आहे. देहातीत सप्तपाताळ व षडचक्र अधिक सहस्त्रान एकूण 7 चक्रांना अनुसरून आहे. श्री गुरुचरित्राचा पाठ अंतर्मुखी होऊन केल्यास आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते आणि संकल्पयुक्त बहिर्मुखी होऊन केल्यास इहलौकिक वैभव प्राप्त. गुरुचरित्र एक अमृत ग्रंथ. गुरु महाराज अर्थात श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे प्रत्यक्ष दत्त महाराज आहेत. त्यांचे दिव्य चरित्र म्हणजे आपल्याला सहज उपलब्ध झालेली अमृताची पोथी आहे. हे सांगायचा प्रयत्न चरित्रकार वारंवार करताना दिसतात. 13व्या अध्यायात चरित्रकार म्हणतात, एकदा न देखे तक्र स्वप्नी त्यासी मिळे क्षीर भरणी. स्वप्नात ताक पाहिलं न पाहिलेल्या मनुष्याला दुधाचा संचय मिळावा तशी आमची अवस्था आहे. 17व्या अध्यायात काय म्हटलं पहा, पर्जन्य येता पुढारा जैसात येतो सुचिन्ह वारा. सद्गुरु कृपा दैन्यहरा एके श्री गुरुचरित्र. पाऊस येण्या अगोदर जसा थंड वारा सुटतो आणि आता थोड्याच वेळात पाऊस पडणार आहे हे सुचिन्ह दाखवतो, तसे गुरुचरित्र म्हणजे आमच्या दैन्याच्या समारोपाचे चिन्ह आहे. 25व्या अध्यायात गुरुचरित्रकार हे विचारणा करताना दिसतात, ऐसा कृपाळू परमेश्वर आपण झाला अवतार, येरी दिसतसे नर तेची अज्ञानी प्रत्यक्ष. अहो, या दत्त महाराजांना ओळखलत का? मनुष्य रूपाला तुम्ही भुलून जाऊ नका. 19व्या अध्यायात गुरुचरित्र हे अमृत असल्याची ग्वाही दिली आहे. अज्ञान तिमिर रजनीत निजलो आम्ही मदोन्मत, गुरुचरित्र मज अमृत प्राशन करविले दातारा. खरोखर गुरुचरित्र हा अमृत ग्रंथ आहे. नित्य अध्याय वाचन याखेरीज या ग्रंथाचे कायम चिंतन मनन केल्याने गुरु महाराजांच्या अनेक लीला आजही अनुभवता येतात. थोरल्या महाराजांनी गुरुचरित्राच्या रोज 5 ओव्या तरी अवश्य वाचाव्यात हे सांगण्यामागे हा गुरुग्रंथ अमृत ग्रंथ आहे हे सांगाव्याचा उद्देश आहे. श्रीमद नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची जयंती. महाराजांचा जन्मकाळ दुपारी 12 वाजता कारंजा येथील नृसिंह स्वामीचे जन्मस्थान काळेवाडा. पौष शुक्ल पक्ष द्वितीयाला श्री जगद्गुरू अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा जन्म करंजा नगरीत झाला. करंजा हे पौराणिक आणि ऐतिहासिक नाव श्री करंजा ऋषींनी ठेवले. पूर्वी या गावाला करंजा नगरी म्हणून ओळखत. या गावात पाण्याचे दुर्भिक्ष होते, म्हणून या करंजा ऋषींनी हातात कुदळ घेऊन तलाव खोदण्यास सुरुवात केली. त्याचवेळी उत्तरेतून एक ऋषींचा संघ येथे आला. त्यांनी आपापल्या कमंडलीतून जल तेथे ओतले आणि एक मोठा जलाशय तयार झाला. हा जलाशय आजही ऋषी तलाव या नावाने ओळखला जातो. वाशिम जिल्ह्यातील कारंजा या गावी देवी अंबाभवानी आणि देव माधव काळे यांच्या पोटी श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी जन्म घेतला. श्री महाराजांचा शततारका नक्षत्रावर जन्म झाला व जन्मनाव शाळीग्रामदेव हे होते. नंतर मोठ्या थाटाने त्यांचे बारसे साजरे करून नरहरी हे व्यावहारिक नाव विधीपूर्वक ठेवण्यात आले. समकालीन ग्रंथात असा उल्लेख आढळतो, माधवशास्त्री स्त्री अंबिका कारंज सती थोर, पूर्वजन्मी तिजसी श्री वल्लभवर, पुढील जमनी तव कुशी धरीन अवतार, म्हणूनी आंबे कुशी आले एका तिथीवार. द्वितीया पौष शुद्ध शततारावरी, मध्यान्नी अवतरले नरहरी शनिवारी.
आदो माघ कृष्ण शुभतिथी भृगवारी, पुष्पासनी आरूढले त्रिगुण यती धारी. जन्मताच ते ओमचा जप करू लागले. सर्वसामान्य मुलाप्रमाणे रडले नाहीत. त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले. तत्कालीन महान ज्योतिषांनी हा मुलगा ईश्वरावतार असल्याचे सांगितले. हा लौकिक मुलगा श्रीहरीप्रमाणे सर्व नरांचे पाप ताप दैन्य हरण करणारा होईल, म्हणून याचे नाव नरहरी असे ठेवावे असे त्यांनी सुचविले. याच्या स्पर्शाने आईच्या स्तनातून अमाप दूध स्रवत असे. कौतुकात बाळ वाढू लागले. पण वय वाढत चालले तरी ओंकाराखेरीज कोणताच शब्द त्याला बोलता येत नसे. हा मुलगा मुका निघणार की काय अशी शंका आली. 7 वर्षापर्यंत बाळाने दुसरा शब्द कधी उच्चारलाच नाही. त्याच्या मुंजीचा बेत ठरला. पण हा कुमार मंत्रोच्चार कसा करणार म्हणून सर्वांना काळजी होती. बाळाने नाना चमत्कार करून दाखविले. लोखंडाला हात लावताच त्याने 52 कशी सोने करून दाखविले. मुलाचे सामर्थ्य प्रत्ययास येऊन यथाविधी नरहरीचा व्रतबंध करण्यात आला. गायत्री मंत्राची दीक्षा देऊन कुमार मातेजवळ भिक्षेसाठी आला. यावेळी बाळाने ऋग्वेदातील मंत्राचा स्पष्ट उच्चार केला. अग्निमिळे पुरोहितम या मंत्राचा उच्चार ऐकताच सर्वांना नवल वाटले. यजुर्वेद सामवेद म्हणून बाळाने सगळ्या लोकांना चकित केले. हा कुमार अवतारी पुरुष असल्याची खात्री सर्वांना पटली. मातेला बाळाने एक भिक्षा मागितली. निर्धार राहिला माझी या चित्ता, निरोप द्यावा आम्हा त्वरिता. जाऊ तीर्थे आचरवया. वेदाभ्यास करण्यासाठी सर्वत्र संचार करण्याचा बाळाचा मानस पाहून माता पित्यास दुःख झाले. पुत्र रक्षक होईल या आशेवर जगलेल्या मातेची निराशा झाली. आईचे दुःख ओळखून मुलाने तिला ब्रह्मज्ञान सांगितले. तिला आणखी 4 पुत्र होतील असे आश्वासन दिले आणि पूर्वजन्माची स्मृती करून दिली. त्याचबरोबर श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपता दिसतसे तो बाळक या श्रीपाद रूपी नरहरीला ओळखून मातेने बालकाचे चरण धरले. मुंजीनंतर ते लवकरच तीर्थयात्रेला निघाले. पण वत्सल मातेच्या आग्रहास्तव ते 1 वर्ष करंजा ग्रामातच राहिले. मातेला आणखी 2 सुपुत्रांची प्राप्ती झाल्यानंतर ते श्री क्षेत्र काशीला निघाले. प्रयाणकाली त्यांनी मातेला त्रिमूर्ती दत्त स्वरूपात दर्शन देऊन पूर्वावतारातील श्रीपाद श्रीवल्लभ आपणच असल्याचे दाखवून दिले. स्मरण करशील त्यावेळी मी तुला दर्शन देईल असे आश्वासन देऊन ते श्री क्षेत्र काशीला निघाले. वाशिम जिल्ह्यातील करंजा या गावी देवी अंबाभवानी आणि देव माधव काळे यांच्या पोटी श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी जन्म घेतला. श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे साजरा होणारा जन्मोत्सव. श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे दत्त मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत दुपारी 12 वाजता श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होतो. 7 दिवस चालू असलेल्या या जन्मोत्सव सोहळ्यात येथील दत्तदेव संस्थानचे वतीने अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. येथील कृष्णा पंचगंगा नदीच्या संगमावर श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी 12 वर्षे तपश्चर्या करून मनोहर पादुकांची स्थापना केली. त्यांच्या या तपश्चर्येनेच या गावाला नृसिंहवाडी हे नाव मिळाले. जन्मोत्सवास येथे अनन्यसाधारण महत्त्व आहे. येथील दत्त मंदिरात पहाटे 5 वाजता काकड आरती व पूजा झाल्यावर श्रीचरणावर रुद्राभिषेक करण्यात येतो. उत्सव काळात सुरू असलेल्या श्रीमद गुरुचरित्र पारायणाची आज सांगता करण्यात येते. सकाळी 11 वाजता वेदमूर्ती ब्रह्मवृंदांकडून जन्मख्यान व पुराण व दुपारी 12 वाजता श्री गुरुदेव दत्तच्या गुजरात येथील श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. जन्मकाळ प्रसंगी भाविकांनी आकर्षक फुलांनी सजविलेल्या श्रींच्या चांदीच्या पाळण्यावर अबीर गुलाल व फुलांची मुक्त हस्ताने उधळण केली. मानहरी ब्राह्मवृंद श्रींची विधिवत पूजा करतात व पाळणा म्हणतात आणि प्रार्थना करतात. महिला मोठ्या भक्तीने श्रींचा पाळणा जोजवितात व मंगल आरतीने ओवाळले जाते. यानंतर भक्तांना सुंठवडा वाटप करण्यात येतो. अशाच स्वरूपात अनेक दत्तस्थानी नृसिंह सरस्वती जन्मोत्सव साजरा होतो. श्री क्षेत्र गाणगापूर कारंजा व
कुरवपूर येथे हजारो भक्त श्रीचरणी नतमस्तक होऊन आनंद सोहळ्यात सहभागी होतात. श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेय स्वामी महाराजांच्या जन्मतिथीबाबत आख्यायिका. महाराजांचा जन्मतिथींचा उल्लेख गुरुचरित्रात देखील नाही. सुमारे 300 वर्षापूर्वी नरसोबावाडीला नारायण स्वामी नावाचे थोर अधिकारी पुरुष होते. देवांच्या सेवेत असलेल्या पुजारी कुटुंबात गुरुभक्त पुजारी नावाचे सेवक होते. फार काही उपयोग व्यवसाय त्यांना जमला नाही, पण नारायण स्वामींच्या सहवासात बसून राहायचे. नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची त्यांच्यावर कृपादृष्टी होती. गुरुभक्त पुजाऱ्यांच्या घरी एक तळघर होतं. रोज संध्याकाळी देव त्यांच्या घरी दूध प्यायला येत. स्वामी आलेले केवळ गुरुभक्त पुजारी आणि त्यांच्या मोठ्या सुनेला समजत असे. देवांना तळघरात दुधाचा नैवेद्य दाखवल्यावर धुपाचा सुगंध येई आणि महाराज तेथून अदृश्य होत. एकदा नारायण स्वामींनी गुरुभक्त पुजाऱ्यांना म्हटलं की रोज देव तुमच्या घरी दूध घ्यायला येतात, त्यांना त्यांची जन्मतिथी तरी विचारा. एकदा गुरुभक्त पुजाऱ्यांनी देवांना संध्याकाळी दूध घ्यायला आल्यावर त्यांची जन्मतिथी विचारली. देवांनी गुरुभक्तांना त्यांची जन्मतिथी सांगितली. पौष शुद्ध द्वितीया. गुरुभक्तांनी येऊन नारायण स्वामींना सर्व हकीकत सांगितली. नारायण स्वामी आनंदित झाले, पण जन्माचं साल कोणतं हे मात्र समजलं नाही. गुरुभक्त पुजारी ते विचारायचं विसरले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी देव घरी आल्यावर विचारू असा विचार करून गुरुभक्त घरी गेले, पण त्यानंतर देव गुरुभक्तांच्या घरी दूध घ्यायला यायचे बंद झाले. ह्या गोष्टीचं खूप दुःख वाईट वाटलं. गुरुभक्त बुद्धीने थोडेसे मंद होते, पण देवाच्या कृपेने त्यांनी देवाच्या स्तुतीपर शेकडो पद, स्तुतीपर श्लोक, आरत्या रचल्या, ज्या आजही वाडी, गंधर्वपूर, कारंजा येथे नित्यक्रमात गायल्या जातात. देवांचा जो कृपाप्रसाद गुरुभक्त पुजाऱ्यांना लाभला तो अमूल्यच. श्री नरसिंह सरस्वतीचे जन्मख्यान. श्री गुरुचरित्र अध्याय 11. श्री गुरूंचा पुढचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा, असे नामधारक म्हणाला असता सिद्ध म्हणाले. श्रीपाद अवतारात मतिमंद ब्राह्मण गुरुकृपेने विद्वान झाला. ही कथा मी तुला पूर्वी सांगितली. श्रीपादांनी त्या मुलाच्या आईला शनिप्रदोषाच्या दिवशी शिवपूजन करण्यास सांगितले. त्यानुसार तिने ते व्रत आयुष्यभर केले. काही दिवसांनी तिला मृत्यू आला. त्यानंतर ती कारंजा गावात वाजसनीय शाखेच्या एका ब्राह्मणाची कन्या म्हणून जन्मास आली. तिच्या आईवडिलांनी तिचे चांगल्या प्रकारे पालनपोषण केले. तिचे नाव अंबा भवानी असे ठेवण्यात आले. ती उपवर झाली असता त्या गावातील शिवभक्त माधव नावाच्या ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला. अंबा आणि माधव दोघेही भगवान शंकराची मोठी भक्ती करीत असत. ते दोघेही नित्यनेमाने प्रदोष समयी शिवपूजन करीत. स्वामी भक्तांनो, शनिवारी आणि त्रयोदशीला विशेष प्रकारे यथासांग शिवपूजा करीत असत. आपल्याला श्री दत्तात्रेयांसारखा पुत्र व्हावा अशी माहिती आणि कहाणी ऐकण्यासाठी काही दिवसांनी अंबा भवानीला पुत्र माझ्या चॅनलवर सर्वांना अतिशय आनंद झाला. अत्यंत तेजस्वी होता तो. जन्माला येताच ओंकारचा उच्चार करू लागला. ते पाहून लोकांना आश्चर्य वाटले. विद्वान ज्योतिषांनी त्यांचे नाव जातक वर्तविले. ज्योतिषी म्हणाले, हा अवतारी पुरुष आहे, सर्वांचा गुरु होईल. याच्या शब्दांना मोठी प्रतिष्ठा प्राप्त होईल. हा लोकांच्या इच्छा पुरविणारा चिंतामणी होईल. अष्टसिद्धी नवनिधींचा हा स्वामी त्रैलोक्यात वंदनीय पूजनीय होईल. याच्या केवळ दर्शनाने महापातकी लोक पावन होतील. याचे केवळ स्मरण केले असता दुःख दारिद्र्य नाहीसे होईल. हा इच्छा पूर्ण करील, मात्र हा विवाह करणार नाही. हा संन्यासी होईल. तुम्ही दोघे मोठे भाग्यवान पुण्यवान आहात, म्हणूनच तुम्हाला हा पुत्र लाभला. याचा नीट सांभाळ करा. याच्या इच्छेविरुद्ध जाऊ नका. ब्राह्मण ज्योतिषाने त्या मुलाला मोठ्या भक्तिभावाने नमस्कार केला. ज्योतिषाने वर्तवलेले ऐकून अंबा आणि माधव यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी ज्योतिषाला सन्मानपूर्वक वस्त्रालंकार दिले. माधव ब्राह्मणाचा नवजात पुत्र ओंकार जपतो ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली. गावातील असंख्य स्त्री पुरुष हे माधवाच्या घरी गर्दी करू लागले. आपल्या या पुत्राला आल्या गेलेल्यांची दृष्ट लागू नये म्हणून अंबा त्या पुत्राची खूप काळजी घेत होती. दृष्ट काढीत असे. त्याच्या गळ्यात गंडादोर बांधत असे. अहो, केवळ लोकोद्धारासाठी ज्या परमात्म्याने अवतार धारण केला त्याला दृष्ट लागणार?
पण आईची ती काळजी घेणारच. मुलगा 10 दिवसांचा झाल्यावर त्याचे मोठ्या थाटात बारसे करण्यात आले. शालिग्रामदेव असे त्याचे जन्मनाव व नरहरी असे पाण्यातले नाव ठेवण्यात आले. नरहरी दिसा माझी वाढू लागला, पण तो ओंकाराशिवाय काहीच बोलत नसे. आईवडिलांनी त्याला बोलावयास शिकवण्याचे खूप प्रयत्न केले, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आपला हा सोन्यासारखा मुलगा मुका आहे की काय अशी त्यांना भीती वाटू लागली. नरहरी 7 वर्षाचा झाला. 8व्या वर्षी त्याची मुंज करावयास होती. पण मुक्या मुलाची मुंज कशी करायची, याला गायत्री मंत्र कसा शिकवायचा? भगवान शंकरांनी आपल्याला पुत्र दिला, पण तो मुका दिला. या विचाराने दुःखी झालेली अंबाभवानी रडू लागली. नरहरीने आपल्या आईचे दुःख ओळखले. मग त्याने घरातली एक लोखंडी पहार हाती घेतली. त्याच क्षणी ती पहार सोन्याची झाली. मग नरहरीने लोखंडी वस्तूंना हात लावला, त्या सगळ्या वस्तू सोन्याच्या झाल्या. तो चमत्कार पाहून नरहरीच्या आईवडिलांना मोठे आश्चर्य वाटले. ते त्याला जवळ घेऊन म्हणाले, बाळा, महात्मा आहेस, तू प्रत्यक्ष परमेश्वर आहेस, पण तू बोलत का नाहीस? तुझे बोबडे बोल ऐकण्याची आमची फार इच्छा आहे. तू आमची इच्छा पूर्ण कर. नरहरी हसला. त्याने शेंडी, जानवे, मेखला यांच्या खुणा करून तुम्ही माझी मुंज करा म्हणजे मी बोलेन असे खुणेने सुचविले. त्यामुळे त्याच्या आईवडिलांना अतिशय आनंद झाला. त्यांनी नरहरीची मुंज करायचे ठरविले. मग नरहरीची मुंज केली. माधवाने त्या निमित्ताने खूप दानधर्म केला. भोजन, दक्षिणा, मानपान यासाठी भरपूर खर्च केला. ते पाहून काही टवाळखोर लोक म्हणाले, माधवाने इतका खर्च कशासाठी केला? मुलाची मोठ्या थाटात मुंज केली, पण तो गायत्री मंत्र कसा शिकणार? या मुक्याला संध्या कोण शिकवणार? आणि नंतर हा वेदाभ्यास तरी कसा करणार? दुसरे टवाळखोर म्हणाले, काही का असेना, या निमित्ताने आपल्याला भोजन मिळाले, दक्षिणा मिळाली, हा मुलगा शिको नाहीतर न शिको. नरहरीची मुंज यथासांग पार पडली. माधवाने नरहरीला गायत्री मंत्राचा उपदेश केला आणि काय आश्चर्य, नरहरीने गायत्री मंत्राचा स्पष्ट उच्चार केला. गायत्री म्हणताच दीक्षाविधी पूर्ण झाल्यावर नरहरीची माता भिक्षा घेऊन आली. मातेने पहिले भिक्षा घालताच नरहरी खणखणीत स्वरात ऋग्वेद म्हणू लागला. दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेद आणि तिसरी भिक्षा घालताच सामवेद म्हणू लागला. 7 वर्षाचा मुलगा सगळे वेद अस्खलित म्हणतो आहे हे ऐकून सर्व लोक आश्चर्याने थक्क झाले. ते म्हणू लागले, अहो, हा मुलगा प्रत्यक्ष श्री गुरु दत्तात्रेयांचाच अवतार दिसतो. सगळे लोक नरहरींचा जय जयकार करू लागले. त्याच्या चरणांवर वंदन करू लागले. हा मुलगा मनुष्यरूपातील परमेश्वराचा अवतार आहे याची सर्वांना खात्री पटली. आपले मुलाचे कौतुक पाहून माधव आणि अंबा आनंदाच्या डोही डुबू लागले. मग नरहरी आपल्या आईवडिलांच्या पाया पडून म्हणाला, मी आता तीर्थयात्रेला जातो. मी संन्यास घेणार आहे. मला परवानगी द्या. मग तो आईला म्हणाला, माते, तू मला भिक्षा मागण्याची आज्ञा केली आहेस. मी आता घरोघरी भिक्षा मागत तीर्थयात्रा करेन. नरहरीचे शब्द ऐकून अंबा रडू लागली. ती म्हणाली, माझी शिवपूजा फळास आली म्हणून तर तुझ्यासारखा तेजस्वी पुत्र जन्माला मिळाला. तू आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती. आता तू गेलास तर आम्हाला कोण आधार देणार? असे दुःखाने बोलत असतानाच ती बेशुद्ध पडली. नरहरीने तिला सावध केले. तो तिला समजावीत म्हणाला, माते, मला जे कार्य नेमून दिले आहे त्यासाठी मला गृहत्याग करावाच लागेल. पण तुम्ही शोक करू नका. तुम्हाला 4 पुत्र होतील. ते तुमची उत्तम सेवा करतील. माझे बोलणे खोटे ठरणार नाही. असे बोलून त्याने वरदहस्त तिच्या मस्तकी ठेवला. त्याच क्षणी तिला पूर्वजन्मीचे स्मरण झाले. तिला हेही कळले की आपला नरहरी म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी. तिला म्हणाला, माते, मी तुला हे गतजन्मीचे ज्ञान जाणीवपूर्वक दिले आहे. हे गुप्त ठेव. मी संन्याशी आहे. संसारापासून अलिप्त आहे. आता मी तीर्थयात्रा करीत फिरणार आहे. मला निरोप दे. नरहरीने इतके सांगितले तरीसुद्धा अंबा त्याला म्हणाली,
नरहरी, आता तू गेलास की मला कधीही दिसणार नाहीस. तुझ्याशिवाय मी जिवंत कशी राहू? इतक्या लहानपणी संन्यास घेण्याची काय आवश्यकता? धर्मशास्त्रानुसार मनुष्याने 4 आश्रम क्रमाक्रमाने आचरावे. ब्रह्मचर्याश्रम वेदपठण करावे, मग गृहस्थाश्रम स्वीकारावा, सर्व इंद्रिये तृप्त करावीत, यज्ञादी कर्मे करावीत, मग तपाचरणास जाऊन शेवटी संन्यास घ्यावा. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नरहरीने मातेला जे तत्त्वज्ञान सांगितले तेच मी तुला सांगणार आहे, ते ऐक. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील श्री गुरु नरहरीच बालचरित्र लीलावर्णन नावाचा अध्याय. नरहरी आपल्या आईला म्हणाले, आई, मला आता निरोप दे. तीर्थयात्रेला जावे असा मी निश्चय केला आहे. घरोघरी भिक्षा मागून ब्रह्मचर्याचे पालन करून वेदाभ्यास करावा असा माझा मानस आहे. हे ऐकून आईला फारच दुःख झाले. जेव्हा माझे चिंतन कराल, मला भेटण्याची उत्कंठा वाढेल, तेव्हा मी तुम्हाला मनोवेगाने येऊन भेटेन. असे नरहरीने आश्वासन दिल्यावर त्याच्या आईवडिलांनी त्याला संन्यास दीक्षा घेण्यास मान्यता दिली. नरहरी प्रथम काशी क्षेत्र या ठिकाणी गेले. तेथे त्यांनी अध्ययन केले. कृष्ण सरस्वती यांचा अधिकार जाणून नरहरींनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली व त्यानंतर ते नृसिंह सरस्वती या नावाने प्रसिद्ध झाले. श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी दक्षिणेकडील निरनिराळ्या तीर्थांना भेट दिली. नरसोबाची वाडी येथे 12 वर्ष राहून त्यांनी लोकोद्धाराचे प्रचंड कार्य केले. पुढे ते गुप्त रूपाने संचार करीत गाणगापूर येथे प्रकट झाले. त्यांचे असंख्य शिष्य होते. श्री गुरूंनी सर्व शिष्यांना बोलावले आणि सांगितले की आमची प्रसिद्धी फार झाली आहे, यापुढे गुप्त राहावे असे मनात आहे. मी तुम्हाला सोडून जात नसून फक्त गुरुरूपाने येथे राहणार आहे. श्री गुरु म्हणाले, जे लोक माझी भक्ती करतील, मनोभावे माझे गुणगान करतील, त्यांच्या घरी आम्ही सदैव राहू. त्यांना व्याधी, दुःख आणि दारिद्र्याचे भय असणार नाही. त्यांच्या सर्व मनोकामनांची पूर्ती होईल. माझे चरित्र जे वाचतील त्यांच्या घरी निरंतर लक्ष्मी, सुख व शांती लाभेल. असे सांगून ते त्यांच्या इच्छेनुसार भक्तांनी केलेल्या फुलांच्या आसनावर बसले. ते आसन नावेसारखे पाण्यात सोडले. भक्तांच्या भावना अनावर झाल्या. लौकिक मताने मी जात आहे, तरी भक्तांच्या घरी व गाणगापूरला माझे सानिध्य सदैव राहील, असे श्री गुरूंनी सांगितले. नंतर ते पोचल्यावर प्रसादाची खून म्हणून फुले वाहत आली.